नमस्कार मंडळी, झणझणीत अशी पिठाची मिरची करते. त्यासाठी या मिरच्या मोठ्या घेतल्यात, त्यातल्या बिया काढून घेतल्या, मधून कापून घेतली आहे. बिया काढल्यामुळे तिखटपणा कमी होतो. तुम्हाला ठेवायचे असेल बिया तर ठेवू शकता. एक वाटी बेसनाचं पीठ घेतलं 150 ग्रॅम. बेसनाचं पीठ भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे चिकटपणाही कमी होतो बेसनामधला आणि खमंग होती मिरची. मीठ घातलं आहे चवीनुसार, हिंग घातलं आहे, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा तिखट घातले, मोठा अर्धा चमचा. सगळं मिक्स करून घेते. पिठातले गोळे मोडून घेते, त्यामध्ये तेल घातलेलं आहे. एका मोठ्या लिंबाचा रस त्यामध्ये घातलेला आहे. तेल घालून आणि हे घालून त्या मिरच्यामध्ये चांगलं भरून घेते. तेलाचा हात लावून, पाणी घातलेलं नाही मी त्या पिठामध्ये. आणि या मिरच्या पॅनमध्ये तेल भरपूर असं घातलेलं आहे. गॅसवर ठेवलेला पॅन, त्यामध्ये मिरच्या ठेवलेल्या आहेत आणि 5 मिनटं झाकण ठेवून ह्या चांगल्या वाफवून घेते. एका बाजूने झाल्या की नंतर दुसऱ्या बाजूने वरतून तेल सोडलेलं आहे, दुसऱ्या बाजूने सुद्धा पलट करून त्या घेते आणि त्याही पुन्हा 2-3 मिनटासाठी दुसऱ्या बाजूने पण त्या मी परतून घेते. चांगल्या झाकलेल्या शेकल्या गेल्या आहेत आणि या मिरच्या झणझणीत अशा झालेल्या आहेत. भाकरी पोळीवर खाण्यास तयार. प्लीज सबस्क्राईब करायला माझ्या चॅनल. थँक्यू.